आमकां एकूच क्लेरिफिकेशन सांगता की हे जे बिलाज परमिशन दिल्या ते प्लेन एरियेत आसा काय डोंगराचे आसा? ते टेक्निकल सगळे हेनी पळयला ना, टेक्निकल आमकां क्लियरन्स तुमकां माहिती तुमकां विचारताले तुमी पळयले आसतले फायनल हय. बाबा ते प्लेन हय. एरियेर आहा डोंगरार आहा हेचेर आसा स्लोपाचेर आसा काय खंय आसा हे आमकां कळपाक जाय. एज पर कंटूर तो ओके आसा खंयचो तो? कंटूर दिला न्ही कंटूर बी ते दिला ना पयले टेक्निकल तो आता तू फेज पार्ट 1 पार्ट 2 आणि पार्ट 3 विंगशे म्हटला ते कितें विलास काय कितें ते विलास काय रेजिडेन्शियल काय residential? पण आईज कितें जाता पळय आतां दिवच येयलो पळय गांवकारीचे ते कितें म्हणटा की तुमी एनओसी दिल्या आनी भितर जवळ जवळ एका प्रोजेक्टान 60 फ्लॅट येवपाचे आसा तो म्हणटा रेजिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणटा तुम्ही हांगा सांगता की विलास दिला आश्व्या विला म्हणटा पळय तुमी ते म्हाज्या तरी नॉलेजी प्रमाणे इट इज नॉट फ्लॅट लँड आनी इट इज अ स्लोप जाल्यार तुका हांव गुगल अर्थाचेर व्हरून दाखयता स्लोप कितलो आसा 25% स्लोप आसा ही म्हाजी स्टडी आसा सो हांव तुका सांगता. सेकंड पॉयंट TCPचे जे लेटर दिला पळय तेचेर 11 आनी 12 पॉयंट तुमी मातशें वाचून पळयात पळय तेचेर बरयल्लें आहा पंचायत हॅज टू एन्श्युअर पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इज वॉटर इलेक्ट्रिसिटी सो तेचे ऑफिशियली कितें की म्हाका एक सांगा त्या प्रोजेक्टाचो 7 नंबर आहा पळय किरण पंच मेंबर आसा जाल्यार दुसऱ्या पंचायतीचो पंच मेंबर ताका सेक्रेटरीएट कित्याक करता प्रोजेक्ट हांवें दाखोवन म्हाजे कडेन रेजोल्युशनाची कॉपी घेतली आहा फर्स्ट आसा तुमी सेकंड आसा महेश त्या दिला प्रोजेक्ट मातशें हें कशें बाय आनी तितून लोकांचो काय घेवप पयलींचे सांगता पयलींचे सेम महाशिराचे कितें चलता काय म्हाका कळना नाही. ओके तो एक विषय आणि एक सर आणि एक हेच्या पयलीं ग्राम सभेक आमी रेजोल्युशन पेड विरोध 6 महिना पयलीं आसलो तितून आतां 18 एड झालं ते सेम आसतलें न्हू तेजी प्रॉपर्टी 46 जालें. आणि सेकंड थिंग आमी ग्राम सभे रेजोल्युशन घेतलेले सर की जो मेगा प्रोजेक्ट येतलो तो जो मेरेन स्पेशल ग्राम सभान डिस्कस जायना तो मेरेन ताका अप्रुवल दिवचे ना सो तेचे ते कितें जावप सरपंच म्हाका तरी दिसता तुमी एक हो निर्णय जसो ग्रामसभेक सगळें डिस्कशन आमी जे येयल्यात पळय ते गांवांच्या हिताक तुमकां इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह खंयचोय प्रोजेक्ट गांवांच्या हिता खातीर ना जाल्यार तुका फूल पावरान रिजेक्ट करता कोणीच सांगूंक ना हे ऑफिस न्हय हे इलेक्टेड मेंबराचे सगळे कायदे पंचायत एक्ट प्रमाणे तुमी करप गांवांचे हित आसा गांवांक डेंजर आसा आयज पाणी ना आनी कितें स्लोप फाल्यां डोंगराळ प्रदेश आमचो नश्ट जाता आमची सगळी ग्रीनरी नश्ट जाता तर प्रोजेक्ट रिजेक्ट करता पंचायत डायरेक्ट रायट आसा पण सेक्रेटरी आहा तो गव्हर्नमेंट ऑफिसर तो TCP प्रमाणे डिसिजनां घेवंक शकता पण इलेक्टेड बॉडी न्हू. ही जे 90 विलाचो आयज खबर चल्लेली आसा ती एक्चुली टोटली चुकीची आसा. 90 विलांक आमी खंयसरच परमिशन दिवंक ना. आमी लास्ट मंथ एक फायल येयलेली तेतून आमी फक्त 18 विलाची येयलेली ते 18 विलाक आमी परमिशन दिला ती वॉर्ड नंबर 7 आनी एक वॉर्ड नंबर 9 येयलेले तितून आसलेले 3 टायप्स आसलेले भितर टोटल टायप 1 एक स्ट्रक्चर टायप 2 5 स्ट्रक्चर आनी टायप 3 एक स्ट्रक्चर आसलेले ही आमी परमिशन दिले आनी मेन कशें आसलेलें म्हणजे तेंचे सगळे लिगल डॉक्युमेंट्स आसले TCP क्लियरन्स सनद एवरीथींग जे लागता म्हणजे आमी सेक्रेटरीचो प्रॉपर गायडन्स घेवन ते तांकां दिला आनी तेतून आमी तांकां कंडिशन तेंचे कडसून एक एफिडेविटय घेतला आमी तेंचे कडसून की जे उदक ते यूज करतले ते मांद्रेम ज्युरिडिक्शनचे यूज करचे ना मांद्रेम ज्युरिडिक्शनचे भायले यूज करतले कित्याक उदकाचे कमतरता खातीर आनी बाकी जितकोय प्रोसिजर आहा तो सगळो फॉलोअप करून तांकां आमी हे कन्स्ट्रक्शन लायसन्स दिल्लें आसा. 17 विला दिल्या 18 विलाचे आसा आनी ही जी आसा ते 90 विलाची सगळो रुमर्स आसा तो आणि फ्लॅट बी खंय फ्लॅट काय कन्स्ट्रक्शन फ्लॅट तेच हेतून दिला न्ही ते टायप 1 टायप 3 तितून कितले येता फ्लॅट हय ते 5-7 स्ट्रक्चर्स आसा तितून आनी एक स्विमींग पूल तितून टोटल कितले आसतले फ्लॅट चेक करूचे पडटले ते
तुमचे कडेन तो प्लान येयना तर तेंचो अमको हे आसता म्हणून सेक्रेटरी सारखे खबर आसतले ते म्हणजे त्यांनी जे स्ट्रक्चरा प्रमाणे आमकां एरिया दिला त्या प्रमाणे आमी हे केलात. ज्या वेळाचे रिप्रेझेंटेटिव्ह निवडून देतात आणि त्यांच्या कामात अशा प्रकारच्या ज्या चुको जातात किंवा तिथे गैरप्रकार जातात त्या वेळाचेर लोक रस्त्यार येतात. प्रत्येक वेळाचेर काल सांजे आमी सगळे सर्वसामान्य लोक पोटा फाटल्यान आसप कोण नोकरी वयता कोणी कोणाक उतर दिल्ला आसतना आयज आमची तातडीन इतक्याच खातीर ठरलेली आणि लोकांनी सांगलां की आमी अप्रत्यक्षान तुमच्या बरोबर आसत. लोकांनी इतकें म्हणटालां की आमचो सपोर्ट तांकां आसा. आयज न येवपाचें कारण आसा आयज वर्किंग डे आसा. तातडीन मिटींग ठरली तातडीन ठराव जालो की आयच्याच जॉब कारण हो जर कार्यवाही जर जाली ह्या लायसनाची जाल्यार मागीर ताका ऑब्जेक्शनाक काय अर्थ उरचो ना. म्हणून जितके जमतात एका पेक्षा जास्त जितके जमतात तितके आमी जमुया आणि आमी निवेदन सादर करूया. हो ठराव जाल्लो राती आणि त्या प्रमाणे निवेदन सादर आयज केला गेला. ह्या एग्रीमेंटाचेर ह्या मेमोरेंडमाचेर जवळ जवळ 10 लोकांचे सायनी आहेत पण अप्रत्यक्षान सगळ्यांनी त्या गोष्टीक सपोर्ट केला. ज्या वेळाचेर गरज लागतली की लोक रस्त्यार उतरूची पडटली त्या वेळाचेर उपस्थिती मोठी जातली. सर 37 लायसनां दिल्या उपरांत रोखडीच ग्रामसभा जाली. त्या ग्रामसभेत डिटेल डिस्कशन जाला की 37 लायसनां तुम्ही दिल्यात कशी. इतके त्यांच्या लक्षात हाडून दिला तो लेखीत मिनिट्स बरयल्ले आसात इतक्या लक्षात हाडून दिला की 37 महाशिराक जी लायसनां दिल्यात त्या वेळाची ती लायसनां कोर्टाचो अवमान करून कारण गावात गार्बेज ट्रीटमेंट प्लांट ना ताका लागून ही तुम्ही लायसनां दिल्ली ती तुम्ही चुकीची आसात ती तुम्ही फिरया. त्या वेळाचेर ठराव जाला की आम्ही त्याचेर विचार करतलो आणि निर्णय घेतलो. आम्ही त्या निर्णयाची वाट बघतोसो. सो 38 लायसनाक बायपास केला आणि हीच लायसनाचेर आम्ही आक्रमण केला हेतूंतलो भाग ना. 38 लायसनां महाशिराचो डे 1 पासून आमचो विरोध आसा आणि त्याचोय चर्चा ग्रामसभेत करून ताकाय विरोध केला.